हॅलो, नमस्ते सर्वांना. तर कशा आहात तुम्ही? तर मी केलेली छोले भाजी, मस्त असे छोले मसाला केलेला. तर त्यासाठी एक वाटी छोला घेतलेला, त्याला 7-8 तास पाण्यामध्ये भिजत ठेवले, चांगले असे भिजून येतात हे बघा. आणि त्याला आता मी कुकरमध्ये लावून घेते. तर 2 ग्लास पाणी घातले आणि थोडेसे खडे मसाले घातले, दालचिनी, लवंग, मिरी आणि थोडा एक तेजपत्ता ते पण घालून घेते. तर मी कुकरच्या डब्यामध्ये लावते, तुम्ही डायरेक्ट अशा कुकरमध्ये पण लावू शकता. तर आणि थोडंसं मीठ घालते, त्यामध्ये 1 चम्मच जायचं मीठ घालून घेते, मग चांगले असे शिजून येतात. तर 4-5 अशा शिट्ट्या करायच्या कुकरच्या आणि कुकरला लावून घ्यायची. तर त्यासाठी मी मसाला घेतला आहे. तर 2 कापलेले कांदे हे मी चॉपरमध्ये चॉप करून घेतले. तर तुम्ही मिक्सरला पण असं थोडंसं फिरवून घ्यायचे, नाहीतर असे कापून पण घेऊ शकता छोटे छोटे. आणि 2 मीडियम साईजमध्ये टमाटर, ते पण मी असे चॉपरमध्ये त्याची पेस्ट करून घेतली. आणि हे वाटण तर कांदा आणि खोबऱ्याचं भाजलेलं मिक्सर लावून वाटण करून घेतलं. आणि हे कोथिंबीर आणि आलं लसूण याची पेस्ट. तर हे मसाले तर हा काश्मीरी लाल मिर्च, थोडासा गरम मसाला, मालवणी मसाला 1 चम्मच आणि छोले मसाला 1 चम्मच, हळद आणि जिरे 1 चम्मच. तर फोडणीला घालू. फोडणीसाठी 2 चम्मच तेल घेतलं मी. तेल असं चांगलं गरम झालं ना की त्यामध्ये आपण जिरे टाकायचं. जिरं पण चांगलं भाजू द्यायचं. जिरं असं चांगलं भाजलं ना की त्यामध्ये आता मी कांदा घालून घेते. कांदा पण 2-3 मिनटं आपण असं भाजून घेऊया, थोडंसं लालसर मऊ होईपर्यंत. तेव्हा कांदा पण जरा थोडासा मऊ झाला आहे. त्यामध्ये आता मी आलं लसूणची मिरची याची पेस्ट घालते, ती पण भाजून घेते 2-3 मिनटं ना. ती पण भाजून घेते. तेव्हा आता ती भाजली आहे, त्यामध्ये मी आता टमाटर घालते, टमाट्याची पेस्ट घालते. तर ती पण आपण भाजून घ्यायची, 2-3 मिनटं असं भाजून घ्यायची. म्हणजे कांदा आणि टमाटरचं असं ना तर कच्चेपणाचा वास का माहीत नाही तसा भाजून घ्यायचे आपण मसाला तयार करायचा. त्यामध्ये आता मी मसाले घालते, हे सर्व मसाले घालून घेते. आणि थोडीशी कोथिंबीर घालते, थोडी नंतर घालते वरून, आता थोडी घालून घेते. आणि आता ह्या 5 मिनटाला मसाला असा चांगला भाजून घ्यायचा. तेल सुटेपर्यंत ना 5 मिनटं मसाला आपण व्यवस्थित असा भाजून घ्यायला पाहिजे. जितका तुम्ही मसाला चांगला भाजेल ना तेवढी चांगली चव लागते. हे बघा, मी तेल सुटेपर्यंत 5 मिनटं झालं मसाला भाजून घेतला. हे बघा, एकसारखा असा गोळा तयार झाला पाहिजे असा. हे बघा, तेल पण सुटलं आहे. आता त्यामध्ये हे वाटण केलं ते घालून घेते मी. ते पण आपण ना 2-3 मिनटं असं भाजून घ्यायचं. आपलं भाजलेच आहे ते वाटण, ते तरी पण 2-3 मिनटं आपलं तेलामध्ये ह्या मसाल्यामध्ये असं परतून घ्यायचं. मीठ टाकते. आपण ना छोल्यामध्ये मीठ टाकलं आहे म्हणून आता थोडंच मीठ टाकायचं. हे बघा, मसाला आपला तयार झाला आहे. थोडंसं मी पाणी घालते. हे जरा कोमट पाणी घालायचं, जरा कोमट पाणी घालून घ्यायचं. मग कलर जसा चांगला राहतो कोमट पाणी घातलं की. छोले पण आता आपले हे बघा शिजून आले आहेत. 4-5 शिट्ट्या करून घेतलेल्या, चांगले असे शिजून आले आहेत. तुम्हाला दाखवते. ते बघा, चांगले असे शिजले आहेत. ते पण आता मी घालून घेते, आतमध्ये मसाल्यामध्ये घालून घेते. तुम्ही त्या बटाटे पाहिजे तर तुम्ही बटाटे पण 2 घालू शकता, त्यामध्ये चांगलं लागते अशी. मी बटाटे नाही घातली आहे, मी नुसती छोले भाजीत करते. आता ना त्यावर ना 5 मिनटं असं आपण झाकण ठेवू आणि त्याला चांगली अशी उकळी येऊ देऊ. 5-10 मिनटं झाकण ठेवायचं. 5 मिनटं ठेवलं तरी बस झालं. 5-2 हे
हे बघा 5 मिनटं झाली आहे. हे बघा किती चांगला कलर पण आला आहे. आधी आपला छोलेची भाजी तयार झाली आहे. थोडीशी नंतर कोथिंबीर घालते वरून. थोडीशी कोथिंबीर. आपली मस्त अशी छोले भाजी तयार झाली आहे. अशा प्रकारे तुम्ही करून पहा, तुम्हाला नक्की आवडणार. आणि आवडल्यास माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करायला विसरू नका. बघा छान झाली आहे छोले मसाला. रोटीबरोबर, चपातीबरोबर, नानबरोबर खायला चांगली लागते.